तर नमस्कार मित्रांनो, मटण खायचा म्हणजे जे मी विचार केला होता तो बंद केला होता, पण पुन्हा हे असलं मटण बघितल्यावर मला सांगा तोंडाला पाणी सुटतंय आणि मग माणूस खाईन का नाही खाईन सांगा. ठेवा काही मटण क्वालिटी बघा ही कसली. आज मटण आणलं होतं. मटण इकडे सुक्क म्हणजे मटण ज्याला म्हणतो आपण, इकडं बाजूच्या भाकर, इकडं ताट. इतकं भारी बघितल्याच्या नंतर माणसाचा मनावरचा ताबा सुटतो आणि माणूस ऑटोमॅटिक मटण खायला लागतो. तर हे मटण इतकं क्वालिटी बाजू हे तुम्हाला दाखवतो मी आता किती क्वालिटी आहे, खाऊन दाखवतो. ये आणि ह्या मटणाच्या आपण म्हणजे लई विचार केला होता की मटण खायचं नाही बाबा, खायचं नाही बाबा, पण शेवटी हे बघितल्याच नंतर मनावर ताबा सुटला. आणि अशा मला बऱ्याच कमेंट आले की सर म्हणले तुम्ही चव्हाण साहेब मटण नका सोडू, तुम्हाला जे मनाला वाटते ते करा, मनाला मारून जगण्यात काय अर्थ आहे. कारण आज ना उद्या माणसाला असं बी मरायचंच आहे समजा, तर खाऊनच मिळलं चांगलंच आहे का नाही. तर ही भाकर जी आहे आता तुम्हाला सांगतो, हे जे मटण आहे हे आहे बकऱ्याचं मटण. आणि बकऱ्याचं मटण आता आपण 1.5 किलो आणलं होतं. आणि 1.5 किलो मटण हे चव्हाण साहेब आणि त्यांची पत्नी हे दोघं जण खाणार आहेत, कारण आमच्याकडे दुसरं कोणी खाणार नाही. त्यातलं 1.5 किलो मधलं अर्धा किलो चव्हाण साहेब एकटं खात असतात. आणि आपण हे जे आहे आता हे मस्तपैकी खाणार आहेत आपण. हे म्हणजे अशी मस्तपैकी भाकर चोरायची, त्याच्या अगोदर मी तुम्हाला टेस्ट करून टाकतो, कारण माझी चोरण्याची पद्धत जरा वेगळी आहे आणि ते बघितल्यावर तुम्हाला राग येतो बऱ्याच जणांना, म्हणून मी तुमच्या पुढं चोरीत नाही, तुमच्या पुढं लावून लावून खातो शिट्टी मधल्यासारखं. मटण आपलं जॅक झालंय का नाही, मजा सांगत नाही, मायच्यात खोटं बोलत नाही. मटण हे मटण असं झालंय, ह्याच्या अगोदरचे सगळे मटण ह्या पुढे फेल आहेत. इतकं भारी झालंय. एक पीस मी खातो आता. अहो मला जेव तरी म्हणा. जेव. हे मटण जे बनलंय का, हे मटण बनलंय माझ्या बायकोनी म्हणजेच वैष्णवीनी. आणि खरंच हे मटण इतकं भारी झालंय. ह्या मटणाला खरं तर चॅलेंज नाही, कमच कम आज 2-2.5 भाकरीचा मी मुर्दा पाडणार आहे या ठिकाणी. आणि 2.5 भाकर प्लस राईस खाणार आहे मी. आणि एकदम तराट झोपणार आहे, कारण बरेच दिवस झाले मी मटणाचा आस्वाद घेतला नव्हता. आज मटण खाण्याचा योग आलेला आहे आणि एकदम भारी मटण झालं. आता एवढं खाऊ आणि तराट झोपू. काल आता चोरायचं आहे मला. चला ओके, तुम्ही मी खा मटण कचाकच. थँक्यू.